नमस्कार मंडळींनो, मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघतो आहे पालक पराठा। तर चला तर मग पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे आणि त्याला आता आपण बारीक कट करून घेऊया। जे कोणी पालक पराठा खात नाही, ज्याला पालक आवडत सुद्धा नाही, हा पराठा ते लोक आवडीने खातील। माझ्याकडे सुद्धा पालक कोणीच खायला बघत नव्हतं, पण जेव्हापासून मी हा पराठा बनवायला लागली तेव्हापासून सर्वजण आवडीने खायला लागले। इथे मी बारीक कोथिंबीर कट करून घेतली, 5-6 मिरची घेतली आणि त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक याचं वाटण करून घेतलंय। बघा, पालक याप्रमाणे कट करून घेतली आहे। आता एका पॅनमध्ये ऑइल घालून त्यामध्ये पालक परतून घेऊया। पालक छान मंद आचेवर परतून घेऊया। पालक परतून घेतल्याने पालकमधला जो कच्चेपणा असते आणि त्याचा जो स्मेल असते तो निघून जाते, म्हणजे खाणाऱ्यांना पण असं पालकसारखं वाटत नाही। तर चला मग आता पालकचा कलर इथे चेंज झालेला आहे, तर गॅस बंद करूया आणि पालक एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे, 1 चम्मच बेसन पीठ ॲड करायचं। यामध्ये थोडं बारीक चिरलेलं कोथिंबीर ॲड केलं, तीळ ॲड केले, मिरचीचं वाटण आहे ते ॲड केलं आणि जिरं, ओवा, हळद, यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा आणि थोडं ऑइल पण ॲड करा। आता याला छान आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी ॲड करू नका, तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करा, कारण पालकला आधीच पाणी सुटलेलं आहे। माझ्याकडे एक्स्ट्रा कोथिंबीर उरली होती तर मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतली आहे। चला मग आता या पिठाला आपण मळून घेऊया। बघा, घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे। तर चला आपण लगेच पराठे लाटायला तयार करू, कारण याला जर थोडा वेळ जरी ठेवलं तर पाणी सुटेल आणि मग पराठे होणार नाही। तर लगेच पराठे लाटूया। इथे माझे भिजवलेल्या पिठाचे 4 गोळे झालेले आहेत, तर आधी गोळे करून घेते आणि आपल्या चपातीसारखी चपाती आधी लाटून घेऊया। मी पराठा स्क्वेअर शेपमध्ये करत आहे, तर याप्रमाणे त्याला मी शेप देणार। आधी तेल लावून त्यावर थोडं पीठ टाकून घेतलं आणि याप्रमाणे शेप दिला आणि आता स्क्वेअरमध्ये आपण लाटून घेऊया।
इथे बघा स्क्वेअर शेपमध्ये आपला पराठा लाटून झालेला आहे. आता एक पॅन ठेवला, पॅन पण आपला गरम झालेला आहे आणि मी खूप कमी प्रमाणामध्ये ऑइल यूज करते, तर मी थोडं ऑइल टाकलेलं आहे पॅनवर. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जास्त घालू शकता ऑइल. आणि आपण या पराठ्याला तव्यावर टाकून त्याला छान खमंग असं भाजून घेऊया. बघा पराठ्याचा कलर किती छान दिसते, तरी अजून याला भाजायचा आहे, कंप्लीट व्हायचा आहे तो. बघा पराठ्याचा कलर किती छान लालसर खमंग असा भाजलेला आहे. चला तर मग आपला पराठा रेडी झालेला आहे. आणि या पराठ्याला आपण लोणचीसोबत किंवा चटणीसोबत, तिळाची चटणी किंवा नाही काही राहिलं तरी सॉससोबत पण छान लागेल. आता मी सेकंड पराठा हा माझा ट्रायंगल शेपमध्ये करून घेते. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं की मुलांना शेप बघून अजून खाण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट येतो ना, म्हणून वेगवेगळ्या शेपचं दिलं की त्यांना पण छान वाटेल खायला आणि बघायला पण, ते आवडीने खातील. इथे मी 2 शेपमध्ये पराठे केलेले आहेत. तर चला तर मग डेली भाजीपोळी खाऊन कंटाळा आलाय तर नक्कीच बनवा. मी हा पराठा माझ्या अहोंच्या टिफिनसाठी बनवला. तुम्ही पण बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी. चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू. बाय बाय.